तर गाईज स्वागत तुमचं ब्लॉगमध्ये. तर आपण मागच्या ब्लॉगमध्ये बघितला तर आपण मच्छी पकडायला गेलो, पण रात्री गेलो भावासोबत. पण आज पण झालं तर मच्छी पकडायला पण तिथंच नाही झालो. माणसं तीच आहेत, पण आज जागा वेगळी आहे. आणि आपल्यासोबत आज चिचा असणार, चिचा त्यांच्या शेतावर जायचे, त्यांचा तला आहे तिथं मच्छी. चिचाला घ्यायला जाऊ पहिले आणि मग जाऊ मासं पकडायला. तर त्यांच्या शेतावर जायचे बोललं त्याला घ्यायलाच लागेल. त्याला फोन केला तर तो आता गेला खेळायला, त्याला घेऊ. आणि पण त्याला तिथं खाली वाट बघतोय, तो आहे तयार. तर जाऊ आपण पाक घेऊन. तर चला, शेतात किती मासे आहेत काय ते तुम्हाला दाखवतो, आणि किती भेटतात नाही भेटत ते पण तुम्हाला दाखवतो. चला आपण जाऊ पहिले तर मासे पकडायला. चिचा मी आणि म्हणतात आहे, चला तुम्हाला दाखवतो. पहिले आपण चिचाला घ्यायला जाऊ आणि मग तिथं जाऊ शेतावरती त्यांच्या. चला तुम्हाला भेटू नंतर. आणि काय मच्छी भेटते काय नाही भेटते ती दाखवतो. काय असं असेल ती भेटते तर भेटली, नाही तर नाही दाखवेन तुम्हाला. चला बाय बाय, तुम्हाला भेटू नंतर. चिचाला घेऊन घेतो डायरेक्ट शेतावरती भेटतो. बाय बाय. तर गाईज आपण आले आता ज्या यांच्या बेड्यावरती, ज्या यांचा बेडा आहे आणि इथं यांचा स्वतःचा तला आहे खोदलेला, मच्छी पालन त्यांचा. थोडासा चिखल गाल जास्त आहे, गाल आहे बघा. बांड्यात आपलं भिसा टाकतं, भिसा काय पाक टाकतं आणि आम्ही मासे पकडत आहोत. हे बघा, थांबा आता बघू. आपल्याला बरेच मासे नाही तर आम्ही आलो तेव्हा बघितलं का लय मासं उडवतं. आता बघू का ते बघा, ते बघा किती उडतात, ते बघा, ते बघा किती उडतात, ते बघा, हे बघा, हे बघा किती उडतात बघा. मासा लय मासा आहे. फक्त भिसा पाग होता, पाग आहे तो, मोठा पाग आहे. तर बघू आपल्याला आता किती मासे भेटतात ते तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे बघा आणला बघा, तुम्हाला लाईव्ह दाखवतो, लाईव्ह. गावला बघा, हे बघा, हे बघा असल्या मोठ्या बघा. थांबा आता मासा पकडतो, गोळा करतो, तुम्हाला नंतर भेटतो. स्वतः मालक जय रायकर, स्वतः मालक. हे बघा किती मासा उडतात बघा. हे बघा, हे बघा आम्हाला भिसावा होता, आमच्याकडे पाग आहे. बघू पागां किती पकडायचं तेवढं पकडू. काहीच हे बघा किती मासं एक पागाला भेटले ना. अजून याच्या पण बरेच आहे बघा, लय आलतान. हे माणसं आहे ना तर आमची लय मासा सोडतात, लय म्हणजे लय मासा सोडलं आहे. मला जायला लागला असं वाटतं. बघू मलाच उतरायला लागला तर पाण्याने, लय लय मासा सोडलं. लय तर गाल जास्त आहे, चिखल. तो चिखल काढतात, गाल गाल काढतात. आणि जास्त शेव नाही टाकलं मासे पागाचं, 3-4 शेव टाकलं. पण हे बघा लय बरंच मासं भेटलं. हे बघा दिसत नाही तुम्हाला याच्यात, हे बघा बरंच मासे आहे त्याच्यात. हे बघा आता लय मोठा तला आहे हो बऱ्यापैकी. तर एवढा व्हायला बिसा असं तर परफेक्ट झाला असतं, पण पाग आहे बोलले. दाखव दाखव दाखव, गायला दाखव किती गाईज. हे बघा तर जास्त शेवणं टाकलं बिशाचं पागाचं. कसा गाईज आता इथं जो शेव टाकलाय ना, तो म्हणजे पाग मारलाय ना, तिथं लय मासे आहे, लय म्हणजे लय मासे आहे. म्हणजे सगळा इथं मासा होता, तो सगळा मासा इकडं आले तर लय मासे आहे. तर या भागात जास्त मासा आहे, तो पकडायला लागेल. बघा एक करवाल तर भेटलेली आहे. गाईज बघा साईज, साईज बघा माल्याची साईज बघा. येऊ माल्या बघा कसला आहे, साईज बघा, साईज साईज. गाईज मी पण पाण्याने उतरलो, जरा काळोख झाला ना त्यांना बॅटरी दाखवायला. आणि मासा बघा किती मोठा भेटले. आणि बघा बघा लय मोठा डाकू भेटला येऊ, आता तो सोडू शकत नाही. आणि गाईज मला काय भेटले बघा, काय नाही. सीन बघा, सीन चंद्र पण आले वरती. आणि गाईज बघा कालोक्या राती उभी ग बोल. तर गाईज बघा आमचा मेन पाक. जर तुम्हाला पाक टाकायला शिकायचं असेल तर याच्याकडून शिकून घ्या, लय भारी पाक टाकतो हो. हा कोण आहे तू? गाईज हे लास्टचा पाक आता लास्ट शेव टाकतो आम्ही. आणि बघा एवढं मासे भेटले, तुम्हाला नंतर दाखवतो काढून बाहेर. त्याचा बादली त्यात म्हणून मोठं मोठं. तर आता हे लास्ट इथे शेव टाकू आणि जाऊ घरी, कारण की 8 वाजलं. गाईज झालं मासं पकडून, आता जरा कसरत चालली, जरा धुवायला लागतं. हा हा हे बघा मेहनत पण आहे, नुसतं मासं नाही. कशी आहे कसा थोडा धुवू बिऊ वाटणे करू आणि घरी जाऊ. मीने जास्त मारलो, मी गेलो नव्हतो आतमध्ये, मीने जास्त मारलो. हे मी ही अंघोल बघा, ही अंघोल बघा कशी कसा. हा बोल बोल बोल. हा दिवस ओलीच चालले काही त्यांची.
गाडी मस्त या आहेत शिप्या आणि याच्या खाली एक मास हे बघा प्रत्येकाच्या वाटेल एवढं मास आलेले आहेत. मला एवढं, या काकाने एवढं आणि याला पण तेवढंच. Guys, माझ्या पिशवीत एवढे आहेत, ठीक आहे ना सौरभ माझ्या गवते. पिशवीत आहेत एवढं मासा भेटलेत आम्हाला. गाईज किंग म्हणजे सौरभ गवते. हा. उद्या म्हणतात उद्या पण काम काढू आपण. देवधर्म ऐका ना तुला. सॉरी आपला उद्या हनुमान जयंती. उद्या ना पारू. तर गाईच घरी आलो जस्ट आणि फ्रेश वगैरे झालो. पप्पा बसल्यात मासा साफ करायला, आम्हाला तुम्हाला दाखवतो. पप्पा साफ करायला बसते, धोका जोडपा साफ करायला बसले. मासे बघा एवढे भेटले प्रत्येकाच्या वाटीला टाकू. तो बघा घरान पावतो येऊ तो कुठं चालेल बघा. साफ करू द्या, पण नंतर भेटतो काय असेल तो. बाय बाय. तर गाईज साफ करून झालेत मासे हे बघा एवढं आहेत साफ करून झालेत. आता याची मस्त रेसिपी बनवेल मम्मी आणि बनवून ठेवली फ्रीजला आणि डायरेक्ट ते परवा खायला लागेल कारण की उद्या गुरुवार आहे आणि उद्या हनुमान जयंती पण आहे आणि आपला उपवास पण आहे उद्या. तर डायरेक्ट हे परवा खायला लागते. आता बनवून ठेवेल मम्मी. काय नाही मास्टर शेफ. तर कायच मासं असं बनवलं मम्मीने आणि ठेवलं फ्रीजमध्ये. आता तर आता आपण झोपू. ब्लॉगमध्ये एवढा काय नव्हता आणि रोज आपले मच्छीचा ब्लॉग असतात. मागचा ब्लॉग पण मच्छीचाच होता. त्याच्या पुढं पण अजून ब्लॉग बघायला भेटेल बरंच काय कारण की आता 7चा पेपर चालू आहेत. त्याचा पेपर समजेल 10 तारखेला. तर भाई जरा बिझी आहे, लोकांना सुट्ट्या वाढल्या पण भाईचा जो पेपर चालू आहे. तर ते पण ब्लॉग नंतर तुम्हाला दुसरं बघायला भेटेल काय ना काय तो फ्री झाल्यावरती. तोपर्यंत मासेविषयीचा ब्लॉग बघून घ्या आणि अजून पुढं मग काय ना काय बघायला भेटतील. तर एवढंच होतं ब्लॉगमध्ये, दुसरं काय नव्हता. तर चला झोपू आपण. आता जेवलो झोपू. तर व्हिडिओ आवडला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आज के लिए फिलहाल इतना ही. आपकी तरह मैं भी मायूस हूँ, लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है. दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है और उम्मीद का दामन छूटा तो नहीं है. इसलिए आज के लिए इतना ही.